नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभाग एक असा विभाग आहे की जो 24/7 365 डेज आपला वर्किंगमध्ये आहे. त्या आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल एक मोठं अपडेट आलेलं आहे आणि सांगण्यास मला थोडंसं वाईट वाटतं, कारण की हे अपडेट जे आहे तर थोडंसं निराशाजनक आहे. आता निराशाजनक मी हे का म्हणतो आहे, ऑगस्ट महिन्याचं हे नोटिफिकेशन आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी आलेलं आहे आणि याचा भरती प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे भरती आपली येऊ शकते का नाही, हे देखील आता पाहण्यासारखं होणार आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, तत्पूर्वी आपल्याकडे हे एक 13 ऑगस्टचं एक पत्र आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचं. आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी हे जे आहे तर हे पत्र लिहिलेलं आहे आणि निवड सूची विधिग्राह्यतेबाबत हे काय आले, हे पत्र दिलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आणखी वाढवण्यात आलेली आहे. 9 महिने जी आहे तर ती वेटिंग लिस्ट वाढवली जाणार आहे. आणि ही एक प्रकारची प्रशासकीय मनमानी म्हणता येऊ शकते की तुम्ही मनमानी कारभार करत आहात. नवीन जागा एवढ्या ज्या रिक्त होत आहे त्यामध्ये तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सहाय्य न करता, त्यांना तुम्ही गृहीत न धरता, तुम्ही जुने जे विद्यार्थी आहेत, अर्थात वेटिंग लिस्ट एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा ती विशेष बाब म्हणून वेटिंग लिस्ट जी आहे तर त्याला रिन्यू केलं जात आहे. तर मला वाटतं हे कुठेतरी प्रशासकीय मनमानी आहे, याविषयी आवाज उठवला पाहिजे. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा, आता सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्ताच्या अधीनस्थ असलेल्या गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात आलेल्या पदभरतीच्या निवड सूचीची विधिग्राह्यता म्हणजे काय, एक्सपायरेशन 16/2/2025 पासून पुढे 6 महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भहीन विनंती करण्यात आली होती ना. आता ही 2023ला जी ऑगस्टमध्ये जाहिरात आली होती त्याची जी आहे तर ती 2024मध्ये विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली. आणि कोणतीही जर परीक्षा असेल तर त्याची जी काय म्हणता येईल वेटिंग लिस्ट जी आहे तर ती 1 वर्ष व्हॅलिड असते. म्हणजे परीक्षा संपल्यानंतर लगेचच जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत, कट ऑफमध्ये पास झालेले आहेत, तर त्या मुलांची एक यादी लागते, म्हणजे त्यांना यावर्षी नोकरी मिळणार आहे. आणि त्यासोबतच एक अतिरिक्त निवड सूची जी लागत असते त्याला वेटिंग लिस्ट म्हणत असतात. मग आता ही जी यादी निवडलेली आहे, या निवडलेल्या यादीतून जर मुलं गट क आणि गट ड चे असतील आणि त्यांनी जर ऑलरेडी दुसऱ्या परीक्षेची देखील तयारी केलेली असेल आणि जर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर ते इथलं पद काय करतात, ते सोडून देतात, ते काय म्हणतात सरेंडर करतात आणि दुसऱ्या पदासाठी मग ते अप्लाय करतात. ठीक आहे. तर मग ती जी पद रिक्त झालेलं आहे तर ते स्लायडिंग हिशोबाने काय होतं की जी वेटिंग लिस्टमधली मुलं आहेत तर ती भरल्या जातात. मग आता ही वेटिंग लिस्ट जी आहे तर ही काय 6 महिने पत्रान्वये विनंती करण्यात आली होती. कधी, ही 16/2/2025ला म्हणजे 16 फेब्रुवारीला ही काय केल्यात आली होती की यांनी ही केलं होतं की बाबा 6 महिने आपल्याला इथून पुढे वाढवायचं आहे. आणि म्हणजे मग 16 तारखेला म्हणजे उद्याच्याला 8व्या महिन्यामध्ये काय होणार आहे की ही एक्सपायर होणार आहे. म्हणून आज 15 तारखेला पत्र आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानुसार आपणास कळवण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 मधील विविध संवर्गातील सदर भरती प्रक्रियेत नियुक्ती दिल्यानंतर अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे, काही विद्यार्थी जे आहेत तर ते रुजू नाही झाले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पास झाल्यानंतर, या कारणामुळे रिक्त राहिलेल्या गट क मधील 136 व गट ड मधील 53 अशा एकूण 189 रिक्त पदे भरण्याकरता निवड सूचीची विधिग्राह्यता म्हणजे निवड सूचीची वेटिंग लिस्टची जी एक्सपायरेशन डेट आहे 16/2/2025 पासून. ठीक आहे. म्हणजे किती, गट क मध्ये राहिलेली 136 पदं आणि 53 अशा 189 पदासाठी जी वेटिंग लिस्ट होती, जी 16 फेब्रुवारीला केली होती, तर त्याची 6 महिने व्हॅलिडिटी वाढवून आता काय केलेलं आहे, पुढे 9 महिने म्हणजेच 16/11/2025 पर्यंत वाढवण्यास एकच वेळी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या 16/11/2025 पर्यंत आरोग्य विभागाची जाहिरात शक्य नाही. ठीक आहे. आता यूट्यूबवरती मी ज्यावेळेस हे सांगतो ना तर हे कागदोपत्राचा आधार घेऊन सांगतो. बरेचसे शिक्षक लोक जे आहेत ना तर यामध्ये ट्विस्ट आणि ट्वर्क करतात आणि रियालिटी बेंड करतात. आता तलाठी भरती संदर्भातही तेच झालेलं आहे. तलाठी भरतीची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती 13 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. एक्झॅक्टली 14 सप्टेंबरला मी व्हिडिओ घेणार आहे आणि मला असं वाटतं की 14 सप्टेंबरला
त्याच्या अगोदरच 12 किंवा 13 सप्टेंबरला अशीच ही जी 6 महिने जी वाढवली होती ना त्यांनी, तर हे आता 9 महिने करणार आहेत. म्हणजे हे चाल ढकल करून 11व्या महिन्यापर्यंत नेणारच आहे. कारण आता मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि त्या दरम्यान कुठलीही भरतीची जाहिरात येणं शक्य नाही. सप्टेंबरपर्यंत हे झालं. देन जिल्हा परिषदच्या बाबतीत देखील हे झालेलं आहे. जिल्हा परिषद बाबतीत म्हणजे ही भरती यावर्षी येणार नाही, म्हणजे ग्रामसेवक वगैरे भरती येणार नाही. देन आपली नगर परिषदची भरती जी आहे ती 31 जुलैला एक पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केली होती की वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत तर त्यांना येणार आहेत. म्हणजे 13 सप्टेंबर 2026 पर्यंत याची नगर परिषदची देखील जाहिरात जी आहे थोडंसं असे काय. तरी पण मी टेलिग्रामवर पाहतो इकून तिकून की तलाठी भरती आता येणार आहे, तलाठी भरती जवळ आलेली आहे. या सगळ्या मी ठामपणे सांगू शकतो की ही भरती येणार नाही. कारण 6 महिन्याचा वेटिंग लिस्ट जो आहे तर तो 13 सप्टेंबरपर्यंत आहे आणि 13-14 सप्टेंबरपर्यंत मी परत तुमच्या समोर येणार आहे. जर त्यांनी काही असं जर पत्र आलं की 3 महिने विशेष बाब म्हणून काय इथं. आता ही विशेष बाब म्हणजे एक्झॅक्टली कोणती बाब आहे ती एखाद्या पत्रकाद्वारे त्यांनी कळवायला पाहिजे. कोणत्या विशेष याच्यानुसार तुम्ही बळजबरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, बेरोजगार विद्यार्थ्यांना ज्यांनी शिक्षण घेतलं कशासाठी की बाबा नोकरी मिळावी म्हणून, त्याच्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना वेठीस धरून तुम्ही परेशान करतायत. विशेष बाब म्हणून तुम्ही ही भरती जी तर ती पुढे टाकताय. दरवर्षी जर मुलांना कळालं की बाबा या विभागाची या प्रत्येक वर्षी जाहिरात येते, शिक्षक भरतीची जाहिरात येते, नगर परिषदची जाहिरात येते, जिल्हा परिषदच्या, एकदमच नका काढू ना 5-7 हजार. काही विशेष जाहिराती जर ज्या आहेत तर त्या प्रत्येक वर्षी आल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला म्हणजे त्यांची मानसिकता तरी राहील. आता तलाठी भरतीची जी मुलं अभ्यास करत आहेत आणि ही आता त्यांची जी मानसिकता आहे ती परत येणार आहे का? त्याच्यात 10% सुद्धा मानसिकता जी आहे ती ऍक्च्युअल जाहिरात आल्यानंतर येणार नाही. ठीक आहे, आय एम सॉरी, मी थोडासा हायपर होतो, कधी कधी इमोशनली होतो, पण ठीक आहे. पण आता यामध्ये त्यांनी विशेष बाब म्हणून काय केलेलं आहे की 16/11/2025 पर्यंत ही बाब वाढवलेला आहे. त्यानुसार आवश्यक ती कारवाई विहित मुदतीत पूर्ण होईल त्याबद्दल आवश्यकता ही दर्शक घेणे हे विशेष अधिकार काय त्यांनी सही वगैरे करून डिजिटली सिग्नेचर करून हे पाठवलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. ठीक आहे, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. मी जे बोलतो विद्यार्थ्यांच्या म्हणजे भ्रमनिरास न व्हावं म्हणून याच्यासाठी बोलतो की बाबा जे आपल्याला करायचं आहे, जी जाहिरात येणार आहे ती येणार आहे, नाही ती नाही येणार, हे कागदपत्राच्या हिशोबाने बोलतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असेल नोंदवू शकता. आतापर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.